नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 28 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची बातमी आणि सर्वात जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबतच बघा, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तर नोव्हेंबरच्या पैसे वाटपाच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे नोव्हेंबरचे पैसे आहेत, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अपडेट जी आहे ती पाहणार आहोत. त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा, महिलांना खुशखबर. महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. ज्या लाडक्या बहिणी पैशांची वाट पाहत असतात त्या महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. काय मोठी खुशखबर आहे ते पण पाहणार आहोत. आणि बघा, मंत्र्यांची मोठी घोषणा. बघा, या ठिकाणी मंत्री महोदयांनी ऑफिशियली या ठिकाणी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. मोठी घोषणा जी ती केलेली आहे. काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना विनंती करतो, सर्वांनी एक लाईक करायचंच आहे. व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर बघा, थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, रुपालीताई विश्वंभरे यांची कमेंट आहे. त्यांनी आपला व्हिडिओ पाहिलेला आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या व्हिडिओला कमेंट पण केली. त्यासाठी रुपालीताईंचे मी त्या ठिकाणी खूप आभार मानतो. बघा, त्या नेहमीच आपला व्हिडिओ बघत असतात आणि कमेंट पण करत असतात. धन्यवाद दादा, माहिती सांगितल्याबद्दल. बघा, मी त्यांना उत्तर दिलेले आभारी आहे. त्याच्यानंतर खाली पाहू शकता पुन्हा एकदा तशीच कमेंट आहे. फॅन्टॅस्टिक रेसिपीज नावाने आलेलं आहे. थँक्यू सर फॉर गिविंग अस इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड गायडन्स. तर नेहमीच लाडक्या बहिणींना मी नेहमीच चांगली माहिती जी ती देणार आहे. लाडक्या बहिणींचे जे पैसे ते सुरूच राहायला पाहिजे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती. पुन्हा एकदा तशाच पद्धतीची कमेंट आहे. पाहू शकता बघा, राहुल वाघ नाव आलेलं आहे. दादा, तुमची माहिती खूप छान आहे, अशीच माहिती देत राहाल, अशी माहिती त्याबद्दल थँक्स दादा. मी त्यांना उत्तर दिलं आहे बघा, खूप धन्यवाद. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो आणि कमेंट्सचे तुमच्या उत्तर पण देत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं कुणीही देत नसतील, पण आपल्या चॅनलवर तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. आता एक महत्त्वाची कमेंट बघा, महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. पाहू शकता बघा, वल्लेरी कापरे म्हणून नाव आलेलं आहे. बघा, ह्या ताई नेहमीच आपले व्हिडिओ बघत असतात आणि कमेंट पण करत असतात. त्यांनी म्हटलेले, दादा सर, इट इज ट्रू दॅट अंगणवाडी सेविका आर नॉट ॲक्सेप्टिंग टू सबमिट अवर डॉक्युमेंट्स. बघा, अंगणवाडी सेविका जे आहेत तर तुमचे कागदपत्र घेत नाही आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. बहुतेक महिलांना हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि बहुतेक महिलांसोबत हे घडलेलं आहे. सो ॲज यू सेड टुडे दॅट ऑनलाईन सबमिशन ऑफ डॉक्युमेंट्स विल बी सून स्टार्टिंग. बघा, मी काय म्हटलेलं आहे, ह्या त्यांना पण मी सांगू इच्छितो आणि सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोडचं जे आहे ते लवकरात लवकर सुरू करावं अशी आपली मागणी आहे. म्हणजे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना ते ऑनलाईन अपलोड करता येईल. बघा, ते लवकर सुरू होईल अशा पद्धतीची माहिती मी अजून दिलेली नाही आहे, पण तशी आपली मागणी आहे की ते सुरू झालं पाहिजे. कारण लाडक्या बहिणींना बघा, आता बहुतेक लाडक्या बहिणी दुसऱ्या ठिकाणी राहिल्या असतात, मग त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे जा आणि मग ते डॉक्युमेंट्स द्या. त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन जर ऑप्शन अवेलेबल करून दिला तर ऑनलाईन लगेच त्या ठिकाणी अपलोड होऊन जाईल आणि महिलांची KYC पूर्ण होऊन जाईल. म्हणजे जेणेकरून बघा, आता हे जे काही आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रत्येक वर्षी KYC करायचीच आहे. प्रत्येक वर्षी KYC करायचीच आहे. त्याच्यामुळं जर ही ऑनलाईन उपलब्ध करून दिलं तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ते सोयीचं ठरणार आहे. कारण सर्वांना ऑनलाईन त्या ठिकाणी अपलोड करता येईल आणि त्यांची जी लाभ आहे, लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो सुरूच राहील. आणि जर हे ऑफलाईन असलं तर परत मग त्या ठिकाणी जावं लागेल आणि तो त्रास होतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, दादा सर, रिअली इट विल बी अ बेटर ऑप्शन फॉर अस. जर ऑनलाईन स्टार्ट झालं तर चांगला ऑप्शन आमच्यासाठी असेल असं ताईंनी म्हटलेलं. सर्व लाडक्या बहिणींचं तसंच मत असेल असं मला वाटतं. आय वुड लाईक टू ब्रिंग इट टू युअर नोटीस दॅट 15 days बॅक आय हॅड कम्प्लिटेड KYC अपलोडिंग माय सन्स आधार कार्ड अँड आय गॉट अ मेसेज ऑल्सो सेईंग युअर KYC व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुली updated, but then too I am worried because I don't think it will work. So Dada sir, if some option of submitting the documents is coming up, it will be a better option for us. Thank you so much Dada sir. बघा, मी त्यांना उत्तर पण ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघा, ह्या ताईंनी पण तेच म्हटलेलं आहे, जर ऑनलाईनचा ऑप्शन उपलब्ध झाला
तर ते आमच्यासाठी खूप सोयीचं असेल. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, ऑनलाईनचं ऑप्शन आलं पाहिजे की ऑफलाईनच असायला पाहिजे? ऑफलाईन असायला पाहिजे की ऑनलाईन असायला पाहिजे? तुम्ही मत तुमचं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑप्शन जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन आला पाहिजे, ऑनलाईन अपलोडसाठी आला पाहिजे की ऑप्शन ऑफलाईनच असलं पाहिजे, म्हणजेच अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचं असलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, ऑनलाईन काय जलद गतीने होतं, लगेच तुमचं होतं, आणि ऑफलाईनचं काय असतं त्याला थोडे दिवस लागतात. त्याच्यामुळे ऑनलाईन चांगलं की ऑफलाईन चांगलं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडायचं आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, तर पाहू शकता बघा, सीमा कासार म्हणून नाव आलेलं आहे. या ताईंनी पण कमेंट केली आणि आपले व्हिडिओ पण ते बघत असतात. बघा, त्यांनी म्हटलेलं आहे ऑनलाईन ऑप्शन पाहिजे दादा. तशाच पद्धतीने तुम्हाला लिहून पाठवायचं. ज्या ज्या महिलांना वाटतं ऑनलाईनचं ऑप्शन पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्यांना वाटतं ऑफलाईनच योग्य आहे तर कमेंट बॉक्समध्ये ते पण तुम्ही लिहून पाठवू शकता. आता महत्त्वाची आणि मोठी घोषणा बघा, नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात पण माहिती पाहूया आणि महत्त्वाची जी मोठी घोषणा आहे त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात, बरोबर आहे. आता ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधीच ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान जर राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करू असं आश्वासन देखील त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. बघा, आमचं जर सरकार आलं तर आम्ही 2100 रुपये देऊ असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. दरम्यान आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे की योजना जी आहे ती सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून KYC बंधनकारक करण्यात आले. KYC तुम्हाला करावीच लागणार आहे. आता मुदत काय, तर 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे KYCसाठी, बरोबर आहे. आता दरम्यान मध्यंतरी माध्यमांमधून एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे KYCच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत अशी ही बातमी होती. मात्र स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी या बातमीचं खंडन केलेलं आहे. पाहू शकता बघा, ऑफिशियली माहिती मी तुम्हाला दाखवत असतो, तुम्ही चेक करू शकता. पूर्वीचं ट्विटर, आताचं X या समाज माध्यमावर अदितीताई सुनील तटकरे ऑफिशियल व्हेरीफाय बॅच आहेत. मंत्री महोदय आहेत महाराष्ट्र सरकारच्या, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी बघा काय म्हटलंय, काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या बातम्या निराधार आहेत. म्हणजेच 52 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्याच्या ज्या काही बातम्या आहेत त्या येत आहेत आणि त्या निराधार आहेत असं या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीने महिला ज्या आहेत त्या अपात्र करण्यात आलेल्या नाही आहेत KYCमुळे. ठीक आहे, ऑफिशियली तुम्ही पाहू शकता. आता काही प्रसार माध्यमावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत आपण आत्ताच पाहिलं आहे. ठीक आहे, आता बघा, पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे असं अदितीताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे. अदिती तटकरे यांच्या या खुलाशानंतर आता या योजनेसाठी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या नसल्याचं समोर आलेलं आहे. यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, सर्व महिलांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. काय, कारण अजूनपर्यंत कुठल्याही महिला अपात्र झालेल्या नाहीत. म्हणजे सर्व महिलांना पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. आणि KYCची प्रक्रिया पण 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांची KYC अजूनपर्यंत राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ऑनलाईन KYC कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला KYC करता येणार आहे. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.